नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सत्या हा कशा पद्धतीने मीराची काळजी घेत आहे. मीराला ताप आलेला आहे. जेव्हा काळजीने सत्या घरी येतो आणि पाहतो तर मीराला ताप आलेला असतो आणि मग मीराच्या डोक्याला हात लावून पाहतो. तो म्हणतो की धूमकेतू, तुला तर ताप आलाय, हे काय झालंय सगळं? मग थांब, तुला पाणी देतो पहिला, असं म्हणत तोच पाणी आणायला जाऊ लागतो. मग सत्या पाणी आणायला जातो आणि त्याच वेळी तिथं पाहतो तर त्या तांब्यामध्ये पाणी नसतं. सत्या म्हणतो की धूमकेतू, यात तर पाणी नाहीये, नक्की काय झालंय, असं तो विचारत असतो. मग तो म्हणतो की बघतो, म्हणजे तू आल्यापासून तुला एवढा ताप आलेला आहे, पण तुला मात्र या लोकांनी पाणी पण विचारलेलं नाही. या गोष्टीचा राग मात्र सत्याला खूप आलेला असतो. मीरा मात्र एक शब्दही बोलत नाही, ती शांतच असते, कारण तिला काहीही बोलायचं नसतं. तिला सत्याचंही वागणं पटलेलं नसतं. शेवटी नाईलाज आहे म्हणून ती पुन्हा माघारी या घरात आलेली असते. पण तिला कुठंतरी वाटत असतं की माझ्या नवऱ्याने माझी बाजू घेतली पाहिजे, मला समजून घेतलं पाहिजे. पण आज सत्या तेच करायला लागलेला असतो. पण मीराला मात्र ती गोष्ट कळतच नसते. मीरा शांतच असते. मग सत्या म्हणतो, जातो, मी बघून येतो बाहेर नक्की काय चाललेलं आहे. सत्याला खूप राग आलेला असतो. सत्या बाहेर जातो आणि बाहेर जाऊन पाहू लागतो तर हे सगळेजण तिथं जेवत असतात. आणि सत्या म्हणतो, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. काय कसं माहिती आहे का, त्या धूमकेतूने तुमच्यासाठी जेवण बनवलं आणि तुम्ही साधं तिला विचारलं पण नाही, पाणी पण विचारलं नाही. एवढी पण माणुसकी नाही आहे. हे आत्ता तुम्ही जे आयतं बसून खाताय ना, हे सगळं माहिती आहे ना तुम्हाला काय होणार आहे. तुमचं पोट बिघडणार आहे. याच्यामुळं तुम्हाला हे अन्न पचणारच नाही, कारण तुम्ही माझ्या धूमकेतूला त्रास दिलेला आहे. हे सगळं बोलणं सत्याचं चालू असतं. सत्याला राग आलेला असतो. सत्या बोलत असतो आणि मग सत्या स्वतःच्या हाताने आपल्या धूमकेतूसाठी तो दाल खिचडी बनवतो आणि तो दाल खिचडी घेऊन इकडे मीराकडे येतो आणि मीराला म्हणतो की ते बाहेर बसलेत ना, त्यांच्या नादी नको लागूस. हे घे, मी तुझ्यासाठी काय आणले बघ, दाल खिचडी बनवून आणलेली आहे. त्यांचा विचार नको करूस तू, मी आहे ना, मी करेल तुझ्यासाठी सगळं. असं म्हणत सत्याने दाल खिचडी आणलेली आहे आणि तो मीराला खायला सांगत आहे. मीराला सांगत आहे की ही दाल खिचडी खा, तुला बरं वाटेल. असं म्हणत सत्या मीराला स्वतःच्या हाताने आता दाल खिचडी खाऊ घालणार आहे. पण मीराच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडत नाही. ती शांतच बसून असते. एकतर ती तापाने फणफणलेली असते आणि त्याचबरोबर हा घरातला गोंधळ, या सगळ्यामुळं मीरालाही धक्का बसलेला असतो. सत्याने स्वतः मीरासाठी दाल खिचडी, पापड, लोणचं एवढं छान असं जेवण आणलेलं असतं. मीराला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपल्यासाठी एवढं छान कोणीतरी बनवेल. ही गोष्ट तिला कधीच वाटली नव्हती. पण आज सत्याने तिच्यासाठी जे केलेलं आहे त्या गोष्टीचा धक्का पण मीराला बसलेला असतो. कारण सत्या हे जे काही करत आहे ते खरं आहे का, हा प्रश्नही मीराला पडलेला असतो. म्हणून मीरा खरं तर टेन्शनमध्येच असते, कारण ह्यातलं खरं काय आणि खोटं काय हा प्रश्न तिला पडलेला असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सत्या स्वतःच्या हाताने मीरासाठी हे सगळं करत आहे आणि इकडे निरूपा त्याचबरोबर देविका या सगळ्याजणी ऐत्त बसून खात आहेत आणि त्यांना जराही लाज वाटली नाही की ज्या मीराने आपल्यासाठी जेवण बनवलेलं आहे ती तापाने फणफणत आहे. तिला एकदा आपण विचारावं तरी नक्की काय झालेलं आहे, तिची अवस्था काय आहे, या गोष्टीची काळजी तरी करावी. एवढंही त्यांना वाटलेलं नाही. या गोष्टीचा सत्याला खरं तर खूपच राग आलेला असतो आणि सत्याने म्हणूनच त्यांच्यावरती जाळ काढलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नक्की आजच्या भागामध्ये काय होणार आहे. मीरा स्वयंपाकाची निम्मी अर्धी तयारी करते आणि रूममध्ये येऊन झोपलेली असते. मीरा झोपलेली असते तेव्हा तिथे येते ती म्हणजे निरूपा, आणि निरूपा म्हणते की उठ उठ, आहे आत्ताच्या आत्ता, भरल्या घरात झोपलेली आहे, तुला लाज वाटते का? या घरातला स्वयंपाक कोण करणार आहे? तुला सांगितलेलं ना जेवण बनवून ठेवायचं आहे आणि तू इथे येऊन झोपा काढतेस, हे अजिबात चालणार नाही. मीरा म्हणत असते की सासूबाई सासूबाई, पण निरूपा मात्र ऐकायला तयार नसते. निरूपा म्हणत असते की सासूबाई वगैरे काही म्हणायची गरज नाही आहे. कसं आहे माहिती आहे का, मी तुझी सासू वगैरे नाही आहे, मला बाईसाहेब म्हणायचं आहे. तेव्हा देविका नाटक करत असते. देविका म्हणत असते की आई, मी बनवते ना जेवण, असं देविकाचं म्हणणं असतं. परंतु इकडे देविकाला निरूपा सांगू लागते की नाही बाई, तू एवढ्या श्रीमंताच्या घरची, उद्या तुझ्या बाबांनी बघितलं तू इथं जेवण बनवते तर त्यांना काय वाटेल, हे सगळं बोलणं चालू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मीरा म्हणत असते, हे बघा बाईसाहेब, मला ना खूप त्रास होतो आहे, माझ्याच्याने नाही होणार, मला कळत नाही आहे, पण मला त्रास होतो आहे, मला ताप आला आहे, मला माझं अंग
अगदी हे फणफणतंय, मला कळत नाही आहे, मला त्रास होतोय असं ती सांगत असते. परंतु इकडे निरूपा मात्र ऐकायलाच तयार नसते. निरूपा म्हणत असते की मला काय माहीत नाही आहे, आत्ताच्या आत्ता हे सगळं जे काय आहे ना ते जेवण बनवायला घ्यायचं आहे. इकडे मुद्दामच देविका नाटक करत असते. तिचं असं म्हणणं असतं की मी जेवण बनवते, पण देविकाला तर अजिबात इच्छा नसते. ही सगळी तिची नाटकं चालू असतात आणि देविका म्हणते की ठीक आहे, बरं आज मग बासुंदी राहू दे बनवायची, नेहमीचं जेवण आहे साधं, ते जरी बनवलं तरी चालेल असं देविका मुद्दामूनच म्हणत असते. परंतु इकडे सत्याला रागच, सत्य आल्यानंतर नक्कीच यांच्यावर जाळ निघणार असतो. देविका आणि निरूपा जराही विचार करत नाही की मीराचे काय हाल होत असतील, मीराला काय त्रास होत आहे. कारण मीराला एवढा ताप आलेला आहे, ती स्वतःच्या तोंडाने सांगत आहे आणि आपण हे काय करत आहोत हा विचारही त्यांच्या दोघींच्याही डोक्यात येत नाही. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं असतं की काहीही झालं तरी आम्हाला मात्र गिळायला मिळालं पाहिजे, आम्हाला आमच्या टायमिंगला मिळालं पाहिजे. एवढं आम्ही शॉपिंगला जाऊन आलो पण तुझा काही उपयोग झालेला नाही. तुला जाताना आम्ही सांगितलेलं होतं की हे सगळं बनवून ठेवायचं आहे, पण तू ते बनवून ठेवू शकलेली नाहीस. हे सगळं तिथे चालू असतं. तेव्हा इकडे मीराला ती फरफटत घेऊन बाहेर येते आणि तिला सांगू लागते की आत्ताच्या आत्ता हे सगळं जेवण बनवायचं आहे आणि मग काय करायचं ते करायचं. तुझा बाप इथं येऊन बनवणार आहे का, नक्की काय चाललेलं आहे, हे सगळं ती मीराला बोलत असते. मीरा बिचारी शांतच असते. तिनं म्हणत असते पण तिचं बोलणं मात्र कुणीही ऐकून घेत नाही. त्यांना असं वाटत असतं की हिला आपण प्रत्येक वेळेस समजून घेत आहोत, पण त्यांच्या डोक्यात ही गोष्ट येत नाही की हिला आत्ता ताप आलेला आहे, ही आजारी आहे म्हणून ही बनवत नाही आहे. ही साधी गोष्ट ही त्यांच्या कोणाच्याच लक्षात येत नाही. मीराला बिचारीला वाईट वाटत आहे, कारण एवढं सगळं झालेलं आहे पण या लोकांना जराही वाटत नाही. मीरा म्हणत असते की सासूबाई माझं अंग मोडून आलंय, मला खरंच नाही आहे जमत, मला त्रास होतोय, प्लीज तुम्ही समजून घ्या असं मीरा सांगत असते. पण इकडे समजून घ्यायचं तर नावच नाही, कारण त्यांना फक्त आणि फक्त खायला पाहिजे असतं. त्यांनी मीराला फरफटत आणलेलं असतं. देविका म्हणत असते मी बनवते, पण तिलाही निरूपा सांगत असते की तू नको बनवू, कारण तू एवढ्या श्रीमंताच्या घरची आहे, तुझ्या वडिलांना काय वाटेल उद्या, असं म्हणत ती नाटकं सुरूच असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सत्या इकडे मित्राला फोन करतो आणि म्हणत असतो की काय रे, तू काय गरज होती का हे भाडं घ्यायची. मला ना हे भाडं घ्यायची गरज नव्हती, कारण मला जायचं होतं, माझ्या धूमकेतूकडे जायचं होतं, ते गरजेचं होतं, धूमकेतूची समजूत घालायची होती असं सत्या मित्राला सांगत असतो. तेवढ्यातच एक मावशी येतात आणि सत्याच्या गाडीत बसतात आणि म्हणतात की चला लवकर. तेव्हा सत्या म्हणतो कुठं जायचं आहे. त्या मावशी मात्र किरकिर करत असतात, त्या नवऱ्याला दोष देत असतात. ह्या नवऱ्याला जराही काही वाटत नाही आहे, त्याला माझ्याबद्दल जराही काही पडलेलं नाही, तो प्रत्येक वेळेस मलाच दोष देत असतो. हे सगळं त्या मावशींचं बोलणं असतं. सत्या म्हणत असतो की अहो मावशी झालंय तरी काय, पण त्या मावशी मात्र सांगायला तयारच नसतात. त्या म्हणत असतात की मग सत्या म्हणतो अहो जायचं आहे कुठं ते तरी सांगा. तेव्हा त्या म्हणत असतात की हे असं होतं, हे बघितलं ना, हे माझ्या लक्षातही आलं नाही की आम्हाला कुठं जायचं आहे. मग तिने शुक्रवार पेठेत खालच्या गाडीत जायचं आहे म्हणून सांगते. तेव्हा मात्र इकडे सत्या म्हणतो ठीक आहे आणि मग त्यांचा फोन वाजत असतो. त्या फोनवरती त्या मावशींना त्यांच्या नवऱ्याचा कॉल आलेला असतो, परंतु त्या मावशी काही कॉल उचलत नसतात. तेव्हा म्हणत असतात की वाजू दे, काय वाजायचं आहे ते, आता ह्यांना गरज पडली का माझी. तेव्हा सत्या म्हणत असतो काय झालं आहे नक्की, तुम्ही एवढी चिडचिड का करताय. तेव्हा त्या मावशी सांगत असतात की हे नवरे कधीच सुधारणार नाहीत, ते नेहमी चुकीचं वागत असतात. जेव्हा बायको समोर असते ना तेव्हा तिच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागलं जातं आणि आता गरज आहे म्हणून मला फोन केला जातोय, पण मी त्यांच्या फोनला मात्र अजिबात भीक घालणार नाही, काही झालं तरी मी त्यांचं ऐकून घेणार नाही, हे सगळं ते बोलत असतात. त्या म्हणत असतात. तेव्हा सत्या म्हणत असतो काय झालं अहो, पण तेव्हा त्या म्हणतात तुम्ही पण विचार करा, तुमच्या बायकोशी असेच वागता का. सत्याला आठवतं तोही मीरावरती तसाच चिडलेला असतो त्या राजकुमारमुळं, कारण त्या टकल्यावरच तुझं प्रेम आहे असं सत्या मीराला म्हणालेलं असतो. परंतु सत्या तेव्हा ऐकून घ्यायला तयार नसतो नक्की काय झालेलं आहे, कारण आपली धूमकेतू कशासाठी अशी वागलेली असेल ही गोष्ट मात्र सत्याला माहितीच नसते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सत्या त्या मावशींना म्हणतो की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, असं काही नसतं हो असं सत्य सांगत असतो. तेव्हा त्या मावशी म्हणतात बघा तुम्हाला पण तुमच्या बायकोशी नीट नाही वागणं जमलं तर सोडून द्या विषय, असं इकडं सत्याला त्या सांगत असतात. परंतु सत्या मात्र शांतच असतो. सत्या शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकून घेत असतो आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मीरा आता स्वयंपाक बनवत असते. तिला त्रास होत असतो, तिला कळत नसतं की आपण काय करतोय, पण तरीही हा स्वयंपाक मात्र तिला बनवायचा असतो आणि हे सगळं जेवण
जेवण तिनं बनवत असते. मीराला त्रास होत असतो, गरगरत असतं, पण तिचं ऐकून घ्यायला मात्र तिथं कोणीच नसतं. ह्या दोघीजणी मस्त एकमेकांना टाळ्या देत गप्पा मारत बसलेल्या असतात. त्यांनी जराही मीराचा विचार केलेला नसतो. मीराला काय वाटत असेल या गोष्टीचाही त्यांनी विचार केलेला नसतो. त्यांच्या डोक्यात फक्त एकच चालू असतं, मस्त मौज मजा करणं एवढंच त्यांना पाहायचं असतं आणि त्या दोघीजणी त्याच गोष्टींचा विचार करत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अजून अर्धा तास झालेला आहे. मग जेवण का बनवून झालं नाही हाही विचार त्यांच्या डोक्यात असतो. कारण मीरा इकडे खूपच वाईट परिस्थितीत असते, तरीही ती डाळ बनवते, त्याचबरोबर भाजी बनवते आणि चपात्याही लाटायला घेते. पण या दोघींना जराही वाटत नसतं की हिला आपण समजून घेतलं पाहिजे. हिच्या बाबतीत जे घडतंय ते चुकीचं आहे, पण यांच्याकडे माणुसकी नावाची गोष्टच नसते. कारण यांना जराही लाज वाटत नसते की आपण ज्या व्यक्तीला एवढा त्रास देत आहे त्यांच्याशी अशा पद्धतीनं चुकीचं वागत आहे, हे मात्र यांना दोघींनाही जराही जाणवत नसतं. मीराला बिचारीला त्रास होत असतो. मीरा मात्र शांतपणे हे सगळं करते. तिथे डायनिंग टेबलवरती सगळं जेवण आणून ठेवते आणि त्यानंतर तिने झोपायला जाते तिच्या रूममध्ये, कारण तिला खूपच त्रास होत असतो. परंतु या दोघींना कोणालाही काहीही वाटत नाही, कारण यांच्या अंगामध्ये जे भूत संचारलेलं असतं ते म्हणजे तिथे त्यांच्या मनात जो असतो तो म्हणजे घमेंड. त्या घमेंडीमुळं त्यांना जराही जाणीव होत नाही की आपल्यामुळं कोणाला तरी त्रास होतोय, आपण कोणाला तरी त्रास देतोय, या गोष्टीची जाणीवही त्यांना होत नसते. तेव्हा आता पाहायला मिळतं की मीराने अजून जेवण का बनवलेलं नाही, नक्की काय झालेलं आहे. म्हणूनच आता तिकडे निरूपा उठते आणि म्हणते की मी बघून आले नक्की हिनं काय केलेलं आहे. अजूनपर्यंत जेवण का बनवून झालेलं नाही हा प्रश्न तिच्या डोक्यात चालू असतो आणि ती म्हणत असते की मला जाऊन बघावंच लागणार आहे. असं म्हणत देविकाला म्हणते की थांब मी बघून आले. तर डायनिंग टेबलवरती मीराने सगळं जेवण तयार करून ठेवलेलं असतं. परंतु तरीही इकडे मात्र निरूपाचं असं म्हणणं असतं की हे जेवण वाढणार कोण, तुझ्या घरचे येऊन वाढणार आहेत का, असं तिचं म्हणणं असतं आणि ती त्याच भाषेत बोलत असते. त्यावेळी ती आता म्हणते की आत्ताच्या आत्ता जाते आणि हिला बघते मी, असं म्हणत तिने पुन्हा आपल्या मीराच्या रूमकडे जाते आणि मीराला म्हणते उठ, दिवसाला वेळा झोपले, तुझ्या बापाचं घर नाही आहे, उठ, चल उठ लवकर, ऐकायला येते का तुला, असं म्हणत ती मीराला उठवत असते. आणि तू मीरा म्हणते की मी बनवले जेवण. तेव्हा ती म्हणते की ते जेवण काय तुझा बाप येऊन वाढणार आहे, बरोबर आहे, तो कसा वाढू शकेल, तो तर गेलेला आहे वर ढगात, असं म्हणत ती मीराला आणखी टोमणे देत असते, मीराला त्रास देत असते. मीराला म्हणत असते की आत्ताच्या आत्ता उठ आणि मला ते जेवायला वाढ, असं तिचं बोलणं सुरू असतं. त्याचबरोबर मीराला त्रास होत असतो, मीराला वाईट वाटत असतं, कारण कितीही आपण व्यवस्थित वागलो तरीही आपल्याला समजून घेणारं मात्र कोणीही नाही. आपला नवराही आपल्याला समजून घेत नाही, या गोष्टीचं मात्र मीराला जास्तच वाईट वाटत असतं. आणि मीरा उठते, पुन्हा सगळ्यांना जेवण वाढते. हे सगळेजण जेवायला बसतात आणि मीरा तिच्या रूममध्ये जाऊन बसलेली असते. मीराला त्रास होत असतो, कारण या सगळ्या गोष्टींमुळं मीराला कळत नसतं की हे सगळं काय होत आहे. कारण एवढं सगळं करूनही आपल्या नशिबाला नेमकं काय आलेलं आहे या गोष्टीचा विचार मीराला पडलेला असतो. मीराच्या डोक्यात येत असतं की या सगळ्यांचे परिणाम काय होणार आहे. तेवढ्यात सत्या येतो. सत्या घरी आलेला असतो. पाहतो त्याच्या धूमकेतूला त्रास होत आहे, धूमकेतूची अवस्था बिकट आहे, धूमकेतूला ताप आलेला आहे. मग सत्या तिला म्हणतो की थांब धूमकेतू, मी तुझ्यासाठी पाणी देतो, असं म्हणत सत्या तिला पाणी देत असतो आणि त्याचबरोबर तिला सांगत असतो की काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं म्हणत तो मीराची समजूत घालत आहे. आणि मीराला म्हणतो की मी पाहतो त्यांनी तुझ्यासाठी काय गोंधळ घालून ठेवलेला आहे, असं म्हणत तो त्या दोघींना बोलायला जात आहे. आणि त्याचवेळी मीरा म्हणते की अहो पण सत्या मात्र ऐकतच नाही. तो डायरेक्टली तिथून निघून जातो आणि सांगू लागतो की मी बघतो आता काय करायचं आहे ते. सत्याला राग आलेला असतो. त्यानंतर सत्या त्या तिघांनाही शिव्या घालतो तिथं जाऊन आणि मीरासाठी दाल खिचडी बनवतो आणि स्वतःच्या हाताने ती दाल खिचडी घेऊन तो येतो आणि इकडे सांगू लागतो की हे घे, आणि मीराला ती दाल खिचडी खाऊ घालू लागतो. तेव्हा मात्र मीरा विचारच करत असते. सत्या म्हणत असतो ते बाहेर बसलेले आहेत ना, ते गेंड्याच्या कातडीच्या आहेत, मी तसा नाही आहे, असं म्हणत सत्या मीराची समजूत घालत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.